श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. 10वी-12वी बोर्ड परीक्षा अडचणीत जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे तुम्ही 10वी-12वी बोर्डाचे विद्यार्थी असताल तर गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला सर्व नोट्स भेटतील. चॅनलशी कनेक्ट राहा. आता ऑनलाईन लेक्चर देखील होणार आहेत. तर बघूयात पूर्ण अपडेट. जी24 तासवर आजची सकाळचीच बातमी आलेली आहे. 4/1/2024 लाईव्ह मध्ये बोर्डाच्या परीक्षांवर संक्रांत, परीक्षेला इमारती कर्मचारी न देण्याची भूमिका, प्रात्यक्षिक परीक्षा देखील न घेण्याचा निर्णय. पूर्ण वृत्त बघूयात. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. परीक्षा अडचणीत आलेल्या आहेत, सर्वात मोठी अपडेट आहे. तर बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण पूर्ण अपडेट बघूयात. हे तुम्हाला दिसत आहे तिथे रवींद्र फडणवीस आहेत हे. त्यानंतर यांची जी भूमिका आहे, प्रात्यक्षिक परीक्षा, त्याप्रमाणे परीक्षेला इमारती कर्मचारी आम्ही देणार नाहीत. बोर्डाच्या परीक्षेवर संक्रांत आलेली आहे. 4/1/2024 लेटेस्ट आत्ताचीच अपडेट आहे. पूर्ण अपडेट आपण बघूयात. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा हा इशारा आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था म्हणजे ज्या ठिकाणी सर्व शिक्षक एकत्र असतात आणि यांनी जर निर्णय घेतला की परीक्षांवर बहिष्कार टाकायचा तर कुठल्याही परीक्षा होऊ शकणार नाहीत. कारण इमारती शिक्षक या परीक्षा होण्यासाठी लागतात. जर शिक्षक नसतील तर परीक्षा कशा होतील? सर्वात मोठी अपडेट. पूर्ण यांच्या मागण्या काय आहेत, त्याचप्रमाणे 10वी-12वीच्या परीक्षावर काय अडचणी येऊ शकतात हे आपण बघूयात. तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला सर्व PDF नोट्स भेटतील. आणि बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. सर्वात मोठी अपडेट. 10वी-12वीच्या परीक्षा या अडचणीत येत आहेत. त्या बघा इथं पण बघा 10वी-12वीच्या परीक्षा होणार नाहीत. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा. 4 जानेवारी 8:51 तुम्हाला दिसत असेल. आत्ताचीच लेटेस्ट अपडेट आहे, जी24 तासवर आलेली आहे. तर यांच्या मागण्या काय आहेत, त्याचप्रमाणे कशा प्रकारे 10वी-12वीच्या परीक्षेवर परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओत सांगणार आहे. तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वीच्या परीक्षेत पास हो, हीच माझी प्रार्थना आहे. नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर बघा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. 10वी-12वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था यांनी दिलेला आहे. त्यांच्या काही मागण्या त्या जर पूर्ण केल्या नाही तर त्यांना इमारती आणि शिक्षक अवेलेबल होणार नाहीत. आता या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेवर परिणाम होऊ शकतो का, असा प्रश्न आहे. तर होऊ शकतो, कारण सर्व शिक्षक जे असतात ते यांच्याच अंडरमध्ये असतात. त्यामुळे शिक्षक जर अवेलेबल नसतील तर सुपरवायझर कुठे येणार? टीचिंग स्टाफ नसेल तर मग ते पूर्ण लिंक कसं होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता राज्य सरकारला द्यावी लागतील. तर यांच्या काही मागण्या आहेत त्या आता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना त्यांनी पाठवलेले ईमेलद्वारे. यांच्यासोबत जर त्यांनी बैठक केली नाही तर या प्रात्यक्षिक परीक्षा आता ज्या सुरू होणार आहेत 12वीच्या मला वाटतं जानेवारीमध्ये आणि लेखी परीक्षा फेब्रुवारीमध्ये, याच्यामध्येच अडचणी येऊ शकतात. जर प्रॅक्टिकल परीक्षेला उशीर झाला तर मग येणाऱ्या थेरॉटिकल परीक्षेला उशीर होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य 10वी-12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्याचं वेळापत्रक देखील बदलू शकतं. म्हणजे यांच्या मागण्या पण मी तुम्हाला सांगतो एक. तर बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी एक लाईक होऊ द्या. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर बघा राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत, त्यांची भरती करावी. महाराष्ट्र राज्यातील सर्व अनुदानित शाळांचे वेतन तर अनुदान थकीत द्यावे. 2004 पासून थकीत आहे त्यांचं अनुदान. त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मान्य करावेत. त्यांचं हेच म्हणणं आहे की वेळोवेळी आम्ही संप केले, भरपूर काही सरकारला गोष्टी कळवल्या तरी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. जर यावेळेस त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही 10वी-12वीच्या परीक्षा होऊ देणार नाहीत, असे त्यांच्या मागणीवर ते ठाम आहेत. तुम्हाला काय वाटतं? 10वी-12वीच्या परीक्षा व्हायला पाहिजेत का रद्द व्हायला पाहिजेत? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध आहे. नवीन शैक्षणिक धोरण असताना आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यावी. सर्वात मोठी अपडेट. पुढच्या वर्षापासून 10वी-12वीच्या परीक्षा नवीन शैक्षणिक धोरणानुसार होणार आहेत, म्हणजे वर्षातून 2 वेळा. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये पण काही बदल करण्याची त्यांची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तसेच नोट्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्कीच नाना फाउंडेशन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा किंवा गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in वेबसाईटला अवश्य सर्च करा. अभ्यास चालू ठेवा. वेळापत्रकात थोडंसं कमी जास्त होऊ शकतो. कोरोना देखील वाढत आहे. आता सरकार याच्यावर काय निर्णय घेणार नक्कीच आता आपल्याला तुम्हाला वेळोवेळी अपडेट मी कळवेल 10वी-12वीची. तर 10वी-12वीच्या परीक्षांसाठी आता कर्मचारी त्याचप्रमाणे इमारती उपलब्ध करून देणार नाहीत, अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. शासनाने त्यांच्यासोबत तातडीने बैठक लावावी. असं न केल्यास त्यांनी परीक्षा होऊ देखील देणार नाहीत असा गंभीर इशारा दिलेला आहे.
आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाहक रवींद्र फडणवीस यांनी हा इशारा दिलेला आहे. यांच्या इशाऱ्याला किती गांभीर्याने सरकार घेतं आणि 10वी-12वीच्या होणार परीक्षा का नाही, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. जी 24 तासावर आजच आलेली अधिकृत बातमी आहे. आणि सर्वात आणखीन एक मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, नाना फाउंडेशन हे जे चॅनल आहे हे आमच्या वडिलांच्या नावानेच मी सुरू केलेले आहे, नाना फाउंडेशन. तर आज 4 तारीख जी होती माझ्या जीवनातील म्हणजे 4 जानेवारी ही काळा दिवस आहे, कारण माझ्या वडिलांचं निधन हे 4 जानेवारी 2011 ला झालेलं आहे. तर आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करावी. आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या आशीर्वादानेच भरपूर काही चांगलं झालेलं आहे. विद्यार्थ्यांचं, गरीब विद्यार्थ्यांचं चांगलं झालेलं आहे. तर त्यांच्याच नावाने हे चॅनल सुरू केलेले नाना फाउंडेशन. तर अशी देखील एक तुम्हाला मी सर्वांच्या आपल्या युट्यूब परिवारामध्ये मी ती अपडेट देत आहे. तर त्यांच्या आशीर्वादाने भरपूर चांगले झालेले आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे चांगले व्हावे. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.